तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बरं आहे का? तर खरंच सगळ्यांचं मस्त असेल, बरं असेल. तर मला रात्रीला पण बराच उशीर झाला बरं का. निलेश भाऊने मला आणून तिथं स्टँडवर सोडलं. मग तिथून आले मी. मोहोळपासून पुढं पण गाव आहे आमचं, 15-30 किलोमीटर भरेल मला वाटते. मोहोळपासून 30 किलोमीटर आहे बघा माझं गाव. तर अंधार पडला तरी 9 वाजल्या मला यायला. काय अंधारचा ब्लॉकच बनवला नाही, 2 पोरं सोबत मी. त्यामुळं काय लय उशीर झाला. परत घरी आलो, उशीर झाला, जेवण ती केलं, त्यात करण्यात हे करण्यात व्हिडिओज बनवला नाही. तर काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बरंच असेल. तर खरंच तुम्ही मला भारी सपोर्ट केला, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद बरं का. असाच सपोर्ट असू द्या आपल्या गरीब ताईला. तर चॅनलचं पण नाव आपण खरंच जे दिलंय ते म्हणजे योग्यच दिलंय बरं का. तर तुम्हाला समजेलच पुढं. खरंच गरिबी खूप वाईट असते बरं का भावा बहिणींना. अशी गरिबी कोणाचीच नसावती. असेल तर सगळ्यांचं चांगलं असावतं, नाहीतर खरंच गरिबी लई वाईट असते बरं का. तर त्या गरिबीतून मी गेली आणि चाललेच अजून पण पुढं बरं का. तर कधी संपते आता देवालाच माहिती बघा. तर जाऊ दे, आपण करत राहायचं, करता करता परमेश्वर. तर खरंच निलेश भाऊनी पण मला खूप सपोर्ट केला, त्यांच्या पूर्ण फॅमिलीनं. त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. खरंच धन्यवाद म्हणून कधी फिटणारच नाही तर माझ्यावरचं एवढं उपकार बरं का. आणि तुमचं पण सगळ्यांचं, तुम्ही पण सगळ्यांनी मला भारी सपोर्ट केला ह्या 2 दिवसात. तर असा शेवटपर्यंत असू द्या हीच आशा करते बरं का. तर खरंच एखाद्या गरीबाला सगळ्यांनी सपोर्ट दिला तरच ती गरीब पुढं जातो. एक वेळेस काय म्हणते ती, करायचं सगळ्यांना, करायचा होता होईल तेवढा सपोर्ट करायचा. मी पण करतेच बरं का. मी तर काय म्हणतात की असं नाही की मी एक वेळेस जी मोठा आहे का नाही त्याला मी कधी म्हणजे बोलणार पण नाही. पण एखादा भिकारी जरी रस्त्यावर पडला असला, बसला असला म्हणा, जरा डोकं त्याची मनस्थिती नीट नसल आणि येड्यागत कपडे ते असेल ना, तर मी तिथं थांबते बरं का भावा बहिणीनं. खरं ते सांगते, 5-10 मिनटं थांबते, बघते कसं आहे कसं नाही ती. मग परत बघा, चांगलं जर असलं तर 2-4 शब्द बोलते. पण जी लेच सुशिक्षित आहे आणि लेच त्याला घमंड आहे ना, ती बोलला तरी मी खरं त्या माणसासोबत बोलत नाही. कारण माहिती आपल्याला ती कसं असते, ती कसं नाही. ती अशी सगळीच नसते, ती कौशिकच असते. ते म्हणा श्रीमंताची पण माणुसकीची बरेच जण असते, ते पण कवचित जणच असे असते. त्याला आपण ओळखलं पाहिजे खरं बरं का. ओळखायला आली पाहिजे तर खरं माणसं. तर जाऊ द्या, काय असं श्रीमंत हे असते ती बघून असते ती बरं का. पण त्यातून ओळखायची आपण माणसं. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच की गरिबी नसावं ती कोणावर. जी गरीब असतं ना त्याला समोरचा माणूस जी मोठा आहे म्हणा ना, ती कधीच सपोर्ट करत नाही. म्हणजे त्याला बघायचं वेगळ्या नजरेनं, किंमत द्यायची नाही. अशा माणसांचं मी सांगते बरं का उद्देशानं. नाहीतर तुम्ही म्हणसाल म्हणजे बघणारी पण आता माझी व्हिडिओ असते तीच बरी बरं का. म्हणजे ज्याचं चांगलं आहे ती, तर ते म्हणजे सपोर्ट करणारी असते ती ना, ती त्यातली नसते. ती जी सपोर्ट करत नाही ना ती ना, त्यांच्याबद्दल मी बोलते. कारण ती किंमत देत नसते. त्यांना गरिबी ही ह्यातलं काहीच माहीत नसते. जी त्यातून पुढं आले, मोठं झाले, त्यालाच खरं गरिबीची जाणीव असते, असं मला म्हणायचं होतं. तर जाऊ द्या, काय चुकत असेल तर समजून घेत जावा. एवढं आपल्यात टॅलेंट असतं, एवढं आपली बोलायची ही असते ना, तर आपण आज कुठंतरी गेलो असतं. शिक्षणामुळं आपण महाग आहे. खरं तर सगळ्याच परिस्थितीतून आपण महाग आहे. तर करत जावा असाच सपोर्ट. तर काय नाही बघा, बाकी पोरं शाळेत गेले, ती स्वयंपाक झाला आहे. जरा तब्येत पण ठीक नसल्यामुळे मी पण घरीच आहे बरं का, गेली नाही कामाला ते. तर चाललंय ब्लाऊज पण शिवायचं आहे. तर बघा माझं ब्लाऊजचं ते व्हिडिओ आहे त्याला, काय रेसिपीचं व्हिडिओ आहे त्याला, काय जेवणात चाललंय ते मी दाखवत जाईन. बघत जावा, सपोर्ट करत जावा, हीच आशा करते बरं का सगळ्यांकडून. शेवटपर्यंत असाच सपोर्ट भावा बहिणींनो द्या. नाहीतर काय तुम्ही तेवढ्या पुरतं बघतात लगेच सोडून द्या. असं करू नका. लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा आपल्या चॅनलला, कमेंट करत जावा छान छान. निगेटिव्ह करत जाऊ नका, कारण निगेटिव्ह कमेंट केल्यानं खरंच माणसांचं मन खचीकरण होतं बरं का. पण तसं करू नका. प्रत्येक माणूस एकदाच काय म्हणते ती की जीवन असते, माणसाचं आयुष्य असते. बोलून कमेंट वाईट करून आपल्याला काय भेटणार आहे? काहीच नसते मिळत ना. कमेंट करणारीच लोक म्हणजे तसे असते ते त्यातनं. त्यामुळे आपण चांगल्या कमेंट करायच्या हीच मी सांगेन बरं का. प्रत्येकाचं मी बघते बरं का, मला अजून काही वाईट आल्या नाही त्या कमेंट, पण सांगायला लागले.
प्रत्येकाला चांगलं बोलत जावा. माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नसतोय आणि देवाने तोंड चांगलं दिलंय म्हणून आपण चांगलंच बोलायचं असते, चांगलंच इतरांविषयी चांगलाच विचार करायचा असतोय. वाईट बोलून आपल्याला काय मिळणार आहे ना. अशी बरीच माणसं आहे ती लोकांना वाईट चित्त्यात ती हे करते ती, पण जे वाईट चित्त त्याचंच चांगलं होतं म्हणजे ज्याच्यावर वाईट चित्त्यांना त्याचंच चांगलं होतं आणि जी वाईट चित्तात बसताना त्याचं कधीच आयुष्यात चांगलं होत नसते. भाऊ बहिणीनं खरं आहे का नाही सांगा कमेंटमध्ये. त्यामुळे कधीच कुणाला वाईट चितायचं नाही बरं का. आणि गरीब माणसाला तर खरंच त्याला भरपूर सपोर्ट करायचा, कारण एक वेळेस त्याचा कधी आत्मा तुम्हाला लागेल ते सांगता येत नसते. कधी कुणाचा आशीर्वाद कधी कुठल्या वेळेवर मिळाल हे देव पण सांगू शकत नाही, माणूस पण सांगू शकत नाही. त्यामुळं प्रत्येक माणसाला चांगल्या नजरेनं बघायचं, चांगल्या नजरेनंच हे करायचं. कारण आजकाल सपोर्ट करणारी माणसं, अजून जवळ बोलणारी, जवळ बोलवणारी माणसं लयच कमी येते बरं का. लय म्हणजे लय. जसं की निलेश भाऊंची फॅमिली कशी आहे, प्रत्येक महाराष्ट्राच्या कुठल्या पण कोपऱ्यात नाही येऊ द्या त्या माणसाला जेवण खाणं राहणं सगळे त्यांचे म्हणजे माणुसकीप्रमाणे करते ते. तसं इथं महाराष्ट्रात का नाही आपल्या इथं म्हणजे असं एवढी क्वचितच माणसं बघायला मिळते ती, नाहीतर सगळी माणुसकी ती सगळी गेली बघा आजकाल. कोण कोणाला बोलत नाही, चाललं तरी जवळ न जातं पण कधी कोणाला बोलत नाही, अशी माणसं झाले ते. त्यामुळं सगळ्यांना चांगलं बोला, चांगलं राहावा हेच मी सांगेन माझ्या ह्या आजच्या व्हिडिओमधून. आणि अजून एकदा बरं का, खरंच तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला 2-3 दिवसात, त्याबद्दल पण तुमचं सगळ्यांचं खरंच खूप खूप आभार बरं का. असंच सपोर्ट करा शेवटपर्यंत. आता उद्यापासून काय असेल ते मी माझं रुटीन रोजचं तुम्हाला शेअर करेन. तुम्हाला तरी मला सांगा भाऊ बहिणी, तुम्हाला कशावर व्हिडिओ माझं जास्त बघायला आवडतं. म्हणजे असं मी रोज काम केलेलं की म्हणजे ब्लाऊज पण मला शिवता येतात, असं भारी भारी ब्लाऊज पण येतात, रेसिपीचं पण येतात बरं का. तर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर आवडतात व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि राहिला गोष्ट तर निलेश भाऊनी पण खरंच मला लई सपोर्ट केला, त्यांना धन्यवाद, थँक्यू म्हणून पण त्यांचा उपकार माझ्याकडून फिटणार नाही. तर अशी माणसं सपोर्ट करायला क्वचितच भेटते ती. आणि खरंच त्यांच्यापासूनच माझी सुरुवात झाली म्हणजे चांगल्या ह्याला असं म्हणेन मी. आणि बस एवढंच बोलेन. तर बाय सगळ्यांना, घ्या काळजी आपापली. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, एवढं सांगेन मी. बाय.